वेलकम टू अमित स्वप्नील ब्लॉग. मी आज स्वप्नीलचे ब्लॉग शूट करते. स्वप्नील हसू नको. हे बघ आम्ही बनाना केक बनवला आणि बनाना केक आता बंद करणार आणि मीच दिसते आणि स्वप्नील मला शिकवतोय ब्लॉग बनवायला. तुमचं पुन्हा एकदा स्वागत झालं अजून एक ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. मी आहे स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात MS स्वप्नील मिनी ब्लॉग. तर आज आहे माझी 6 वाजता ड्युटी मॉर्निंग. तर मी आणि जगदीश शेफ आम्ही चाललो आता हॉटेलवर. तर चला तुम्हाला दाखवतो हॉटेलवर आमचं हॉटेल कसं आहे आणि काय काय असतं. फोन तर अलाउड नाही तरी पण मी घेऊन जातो चोरी करून. असं चोरी करून म्हणजे हळूच लपून. तर चला ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो असं आहे आमचं लॉकर रूम. तर मी आहे आता हॉटेलमध्ये. फोन पण आणला गपचूप आणि सगळ्यात पहिली लॉकर रूममध्ये जाऊन कपडे चेंज करावे लागतात. तर मी कपडे वगैरे चेंज केलो आणि व्लॉग बनवायचं कारण म्हणजे आता नवरात्री पण आहे. तर नवरात्रीला आता आज महाराष्ट्राला जाणार मी आणि विघ्नेश ड्युटी करून. आणि 25 तारीखला बड्डे पण आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर त्यामुळे ब्लॉग करतो. तर चला तुम्हाला दाखवतो किचनमध्ये काय काय होते ते पण आज दाखवतो. प्रियंका साहेब काय बनवते? बनाना केक. बनाना केक. तर काय आता मी आहे इकडे किचनमध्ये आणि तसं काय फोन अलाउड नाही आहे पण लपून घेऊन आलो. प्रियंका साहेबला माहित आहे याला मराठी येते. कुठली तू? सांगली मुंबई पण प्रॉपर सांगलीची ना? सातारा सांगली. आणि जगदीश साहेब तमिळनाडूचे पण राहतात दिल्लीमध्ये. वेलकम टू अमित स्वप्नील ब्लॉग. मी आज स्वप्नीलचे ब्लॉग शूट करते. स्वप्नील हसू नको. हे बघ आम्ही बनाना केक बनवला आणि बनाना केक आता बंद करणार आणि मीच दिसते आणि स्वप्नील मला शिकवतोय ब्लॉग बनवायला. नाही आणि आमचं किचन आहे. स्वप्नील जर तू हे शूट करून टाकलं तर मारेन धरून तुला. हे बघ कॉन्टेंट लाजून दाखव. तो बघ तमिळनाडू. हॅलो कर. व्लॉग शूटिंग में व्लॉगर. यू विल बिकम फेमस नाउ. 20K सब्सक्राइबर. अयान को हाय बोलने बोलो. देखो अयान अच्छा बच्चा है स्वप्निल से. रुको तुमको तुषार सबको दिखाती हूँ. मैं तुमको सबको दिखाती हूँ. रुको मैं आज स्वप्निल के चैनल पे आज मैं अपना ये देखो विघ्नेश भी आ गया. देखो विघ्नेश. अग बाई लाजू नको. रोजामिना विघ्नेश फार नालायक रोज. चल सरोज बाय बाय. तर गाईज आता आंघोळी वगैरे करून झालेली आहे आणि केस वगैरे पण कट करून आलो. तर आता आम्ही चाललो महाराष्ट्राला मी आणि विघ्नेश. तर सर्व तयारी वगैरे पण झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय होते ब्लॉगमध्ये. आणि आज पण गरबा खेळणार आणि उद्या पण गरबा खेळणार. तर आणि परवा 25ला माझा बड्डे आहे तर ते पण शूट करायला भेटलं तर ते पण नक्की शूट करूया. तर चला विघ्नेश पण रेडी झालेला आहे ब्लॉग बघत होता. तर चला गाईज प्लॅनिंग इकडे बुलेट घेऊन जायचं आहे आणि बुलेट पण 500cc आहे. तर चला बुलेट घेऊन जाऊया. विघ्नेश भाऊ कसं वाटतं? आधी बघूया चालू जाते काय मित्रांनो. तर बघूया चालू जाते काय वाटतं जाणार?
तर गाय इकडे बघा विघ्नेश इस्त्री मारतो कपड्याला. आता नवरात्री चालू आहे ना तर तर मित्रांनो आता झोपून उठलो त्यामुळे तसं बोलतो. आणि इकडे मम्मी पण आहे. कशी बघते मम्मी. तर मित्रांनो आता झोपून उठलो, आलो घरी आणि येऊन झोपून टाकलो. खूप झोप येत होती. तर झोपलो आणि आता उठलो. 10:30 वाजले. आता गरबा खेळायला जाऊया. मी विघ्नेश, पप्पा पण येतो आणि संजना पण येते. मम्मी तर नाही येत. पप्पा पण रेडी झाला. पप्पा कुठल्या मंडळीचा थांब बघूया. हा ओरोस खरियेवाडी. तर चला भेटूया गरबामध्ये. तर काय आम्ही बुलेट घेऊन आलो ना तर पप्पा पाठच लागलाय की बुलेट घेऊन जाणार म्हणून. बाहेर बघा आता कसे फटाके फोडतो. बुलेटच घेऊन जाणार बोलतो. संजनाचा उपवास आहे मित्रांनो. बघा इकडे चप्पल नाही पायात. उपवास 9 दिवस. साहिल. तर मित्रांनो आज साहिल आला आहे आणि विघ्नेश तर आहेत. आज साहिल आला बांद्यावरून. काल नाचलो इचलो काय नाही, आज नाचूया. आणि बुलेट नाचूया, गाऊया, दारू पण पिऊया, नाचूया, गाऊया, खेळूया. तर चला गाईज लेट्स गो. तर गाईज आज आहे माझा बर्थडे. इकडे बघा केक बर्थडेचा. मम्मी पण झोपेत न उठली आहे का ब्लॉग मध्ये येतात ना. साहिल येतो. आता सर्वजण ना गरबा खेळून आलो आम्ही. गरबा नाचून वगैरे सर्व करून आलो त्यामुळे दमलो जरा. आज 25 तारीख आहे आणि बर्थडे आहे.
केक पण रेडी आहे. तर चला काय काय करतो काय म्हणजे फक्त केक कट करणार आणि उद्या सकाळी उठून परत कामाला जाणार. आज माझ्या भावाचा बर्थडे आहे. आम्ही केक आणलेला आहे. काही दिवसून आणलेला आहे केक आणि खाल्लेला आहे. हे बर्थडे बॉय आहे आणि हे त्यांचा पप्पा, ती त्यांची मम्मी आहे. हे आजोबा आहे त्यांचा, हे त्याची बहीण आहे आणि मी त्याचा मामाचा पोरगा कुठे आत्याचा पोरगा. सॉरी बाय मिस्टेक. हॅपी बर्थडे स्वप्नील. थँक्यू बाबा थँक्यू. आणि इकडे बघणार आणि बघा, आता हे बघा आम्ही लाईट लावतो ते दाखव. साईड लाईट लावलाय. जरा सांभाळून घ्या मराठी नाही. आता बघा गाईस आता गाईज आपला तुमचा लाडका भाऊ स्वप्नील MS स्वप्नील. हे सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा. कमेंट पण करायला विसरू नका. बेल आयकनला ऑल करा. ऑफ करशीला ऑल करा. हे राज भाऊ, साहिल बाबू साहेब मी आणि काय कशा दिसानो तुम्हाला कळलं नाही. असंच आहे ते. फोन जुना आहे. ह्याच्यात आपलं समाज. आता बघा काय त्याची बहीण आता हे करायलाय, आरत करायलाय. तुम्ही बघा आता सगळेजण. व्हिडिओ काढणारा परत होता. आता मी आरत करायलो. कॅन्सल होला माझा प्लॅन. काय ते आपले मामा वडील बी खाली बसलेत. बघा गाईज तांदळाची माया पप्पा बाय फाटल्यानं डेकोरेशनचा पिंट कसाळलाय. सपन आलाय आरत. हे बघा आमचे लय वाईट वडील आहे. 63 वर्षाचे. 63. इथे पडदा करायला आलात. स्पेशल माणूस बोलवलेला आहे मुंबईला. बरोबर. नवीन माणूस आहे. मुंबईचा माणूस आहे. मुंबईचा माया एक पण नाही कापड खाली. मामान केक काढलेला आहे आमच्या मामान. स्नॅप लवर. स्वप्नील रडाला आहे. मम्मी दुखा पुसलाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू स्वप्नील. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे बॉय चाकूत देऊच ना आम्ही. दिन ये गाए बार बार दिन ये गाए. बार दिन ये गाए. बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल तेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. लाला हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हे हावरा बघ पहिले हात घालेला आहे.
फोटो काढूया नंतर केसला फोटो काढा हे बघा संकेत दादा पहिले आला आहे. मित्रांनो, हे मी आता कलर काढलेला. पेंटिंग केलं ना तुमच्या युट्यूब वरला. कशी वाटते सांगा. मस्त कशी आणि मला फोटो वाटते काढायला दिला नाही. तर काय आता बर्थडे झाला आणि बघा कसं करून ठेवलंय. हे विघ्नेशने विघ्नेश आरामी त्यांनीच केलं आणि साहिल बर्थडे वगैरे सर्व झाला. केक तोंडाला बघा पूर्ण केक लावला. ही बघा याच्यासोबत फोटो नाही काढला म्हणून रुसून बसली आहे. आता फोटो काढूया त्याच्यासोबत. The next day. सब ब्लॉग में आएंगे कल, सब ब्लॉग में आएंगे. हेलो हाय. सर हाय हाय हाय. Happy birthday to you. हॅपी बर्थडे. मी म्हणतोय व्हिडिओ त्या साईडला चलो भाई एन्जॉय. हॅपी बर्थडे भाऊ. कलर करू आम्ही. तर मित्रांनो असं आहे आमचं हॉटेल. आणि दुपारी ड्युटी होती तर दुपारी आलो आज मी. आणि आता बड्डे पण केला स्टाफने, पूर्ण किचनच्या आणि सर्व्हिसच्या स्टाफने. माझ्यासोबत इकडे तंदूरचा शेफ आहे आता. आणि मी चालत आता जातो रूमवर. तर असं आहे आमचं हॉटेल. दाखवलं तुम्हाला झोन कनेक्ट बाय द पार्क कलंगूट. तर अजून काही नाही व्लॉगमध्ये. आत्ता काय व्लॉग एंड करणार. तर चला भेटू नवीन अजून कोणत्या तर ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.